बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये केस गळतीची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता आरोग्य विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे। जवळपास 100 रुग्ण जे आहेत ते या शेगाव तालुक्यातल्या या 11 गावामध्ये सापडलेले आहेत। ज्या रुग्णांची केस या ठिकाणी 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी जात आहे। सुरुवातीला या ठिकाणी खाज निर्माण होते आणि अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी केस गळती या ठिकाणी सुरुवात होते। अशा पद्धतीचं हे केस गळतीचं प्रकरण समोर आल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभाग जो आहे तो बुलढाणा आरोग्य विभाग असेल, अकोल्याचे आरोग्य विभाग असेल, महाविद्यालयाचे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की गावातील या ठिकाणी रुग्णांची तपासणी सुरू आहे, त्यांची माहिती घेण्यात येत आहे। त्यांच्या केसाचे नमुने असतील, त्यांच्या स्किनचे नमुने असतील, संपूर्ण जे नमुने जे आहेत या ठिकाणी घेण्यात येत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या शेगाव तालुक्यातील 100 रुग्ण जे आहेत या ठिकाणी सापडलेले आहेत आणि आरोग्य विभाग या ठिकाणी खडबडून जागा झालेला आहे। मात्र त्यांना अद्यापही केस गळतीचं कारण या ठिकाणी काय आहे हे अद्यापही आढळलेलं नाहीये। पाण्याचे नमुने घेण्यात आले, ज्या पाण्यामध्ये या ठिकाणी नायट्रेट आणि TDSचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेलं आहे। त्यानंतर स्किनचे जे नमुने घेण्यात आलेले आहेत त्याचे सुद्धा अजून रिपोर्ट अद्यापही येणे बाकी आहेत। आपल्यासोबत बुलढाणा जिल्हा परिषदचे DH आहेत, आपण त्यांना विचार सर काय सांगाल, आज आरोग्य विभाग या ठिकाणी दाखल झाले, कुठल्या टीम या ठिकाणी आले, काय करताय नेमकं? सध्या शेगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जे केस गळतीची लागण झाली आहे हे तपासण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची टीम, सिव्हिल सर्जन यांच्याकडचे डर्मॅटॉलॉजिस्ट आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि बुलढाणा इथले टीम येऊन हे इन्व्हेस्टिगेट करताय की कशामुळे एवढ्या प्रमाणामध्ये फंगल इन्फेक्शन होऊन हेअर लॉस होतोय म्हणून। कालचा आकडा पाहिला तर हा 100 निघाला, एकदम अगोदरचा आकडा 50 होता, आता एकदम 100 कशामुळे वाढला, काही कारण? यापूर्वी म्हणजे सर्वे होण्याच्या आधी महिला घाबरून समोर येत नव्हत्या, तर घरोघरी जाऊन आम्ही जेव्हा समुपदेशन केलं, घाबरून न जाण्याचं आवाहन केलं, त्यानंतर लोक समोर यायला लागले। तर कालपर्यंतचा संध्याकाळपर्यंतचा आकडा एक 10-11 गावांमध्ये 100 पेशंटचा तो आकडा आहे। आता नेमकं या ठिकाणी पथक आलेलं, नेमकं काय करतायत पथक, गावकऱ्यांसोबत काय, म्हणजे कुठले नमुने घेतात? स्किनचे सॅम्पल्स ते घेत आहेत, डोक्याच्या स्किनचं, त्याचं हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी होईल की नेमकं हे काय आहे, कोणत्या प्रकारचं फंगस आहे तर, आणि रक्ताचे नमुने घेत आहेत, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे जे काही इंडिकेटर्स ते सांगतील ते आपल्याला तपासावं लागतील। त्या तपासणीनंतर आणि पाण्याचे अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल की नेमकं हे कशामुळे होतं। जो या गावचा जो पाण्याचा अहवाल आहे, TDS वाढलेला आहे, नायट्रेट वाढलेला आहे, त्याचा काही परिणाम होऊ शकतो याची? TDSनं वाढलेल्या TDSमुळे केस गळतात, परंतु ते एवढ्या स्पीडली गळत नाहीत। हे फंगल इन्फेक्शन होण्याचं कारण दुसरं काही असू शकते का, तेच आपण तपास घेत आहेत। आता हे बोनगावच नाही तर या परिसरातले अनेक 11 गाव काल निघाले, अजूनही काही गावामध्ये काही नागरिक भीतीपोटी बाहेर येत नाहीत, त्यांना काय आवाहन करणार तुम्ही की घाबराव? नाही, आता मला परवा दिवसपासून आम्ही बघतोय तर लोकांमधला जो घाबरण्याचा प्रकार होता तो कमी झालाय, ते स्वतःहून आता समोर येत आहेत आणि आपण अँटी फंगल टॅबलेट्स पण सर्व जे काही इन्फेक्टेड मंडळी आहेत त्यांना सुरू पण केलेले आहेत। नेमकं त्याचं कारण कधी कळणार आपल्या साधारणतः? तर पाण्याचे सॅम्पल्स जे आम्ही लॅबला पाठवले त्याला एक 8-10 दिवस लागतील आणि मेडिकल कॉलेज अकोल्याला आपण स्किनचे सॅम्पल बायोप्सीसाठी पाठवलेले आहेत, हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी, त्याला पण एक 7-8 दिवसाचा कालावधी लागेल। सध्या आता जे रुग्ण आढळले त्यांच्यावरती काही उपचार सुरू आहे का आपल्या विभागात? हो, त्यांना जे अँटी फंगल गोळ्या आहेत आणि जे लोकली लावण्याचं सोल्युशन आहे ते आपण देतोय आणि त्यांना डेफिनेटली रिकव्हर ते होतील। नक्कीच। तर हे होते बुलढाणा जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी DH साहेब। जोपर्यंत या नमुन्यांचे या ठिकाणी अहवाल येत नाही तोपर्यंत सांगणं सुद्धा या ठिकाणी अवघड आहे, कारण की केस गळतीचं प्रमाण हे या ठिकाणी वाढत आहे आणि जोपर्यंत नमुन्यांचा अहवाल या ठिकाणी येत नाही तोपर्यंत कारण काय आहे हे सुद्धा सांगणं कठीण आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।